बार्शी टाकळी येथे पुरवठा विभागाच्या छाप्यात 800 लिटर डिझेल जप्त। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील इंदिरा आवास भागात अवैध डिझेल साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली असल्याने राज्य अन्न आयोगाच्या सदस्य तथा तालुका पुरवठा विभागाच्या अधिकारी यांचे छापा टाकून अवैध 800 लिटरचा ज्वलनशील पदार्थ जप्त केला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य अन्न आयोग सदस्या माया प्रदीप इरतकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकून केले जप्त। त्यामध्ये बार्शी टाकळीचे निरीक्षक अधिकारी आनंद गुप्ता, पुरवठा निरीक्षक नासिर खान, कनिष्ठ लिपिक भूषण भोंडणे, महादेव लुले, राज शिरसाट इंदिरा आवास येथील गोडाऊनची झडती घेऊन गोडाऊनमधून गोडाऊन मालक सय्यद फैजान सय्यद निसार यांचे गोडाऊनमधून 200 लिटरच्या 4 प्लास्टिक टाक्या, त्यामध्ये 800 लिटर डिझेल, 10 लिटर प्लास्टिक कॅनच्यामध्ये पेट्रोल आढळले। तसेच 200 लिटरचे 4 प्लास्टिक रिकामे ड्रम, 56 रिकामे प्लास्टिक कॅन, 1.5 हॉर्स पॉवरची मोटार व पाईपचे बंडल असे जप्त करण्यात आले आहे। घटनेची माहिती ठाणेदार प्रवीण धुमाळ यांना मिळताच ते ताफ्यासह हजर होऊन संशयित आरोपी म्हणून सय्यद फैजान विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार प्रवीण धुमाळ पोलीस कर्मचारी करीत आहेत। प्रतिनिधी विदर्भ ब्युरो चीफ अजय गायकवाड।